तर हॅलो गाईज, तर आता मी आहे कोकणात शिडवणे गावात माझ्या. तर आता आम्ही जाणार आहे, मी आणि माझा काकाचा मुलगा आहे. तर आता आम्ही जाणार आहे नापणे शेर्पे वॉटरफॉलला. तिकडे एक नवीन काचेचा ब्रिज झाला आहे, महाराष्ट्रात फर्स्ट ब्रिज म्हणून ओळखला जातो. तर आता सकाळचे 9:30 वाजले. आता आम्ही समोर ते घर आहे त्यांच्याकडनं स्कूटी घेणार आणि इथून निघणार आहे. 7 ते 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे वॉटरफॉल. तर चला आता बघूया काय व्ह्यू बघायला मिळतो. रस्ता बंद आहे, हा बोलत होतो कोण? इकडूनच आपण उतरलेलो. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही जस्ट पोचलो आहे पार्किंगच्या इथे. तर आता इथेच खाली, इथून खाली जायला आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा रस्ता होता तो बंद केला, कारण का तिकडे पोहायला वगैरे लोक जातात आणि तिकडून डायरेक्ट खाली वॉटरफॉल उतरतो. रिस्की आहे म्हणून बंद केलं आहे. तर आता आम्ही इथे ग्लास ब्रिज मेन एक्सप्लोअर करणार आहे. तर चला बघूया. पार्किंगला फुल जागा आहे, 15-20 गाड्या आरामात लागतील. बघा इकडून हा रोड होता. बघा इकडे राहायला सुविधा पण आहे. ग्लास ब्रिजला इकडून जायला रस्ता आहे आणि आता आपण पुढून मेन व्ह्यू बघणार आहे वॉटरफॉलचा. मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता, तिकडे पूर्ण सह्याद्रीचे पर्वत आहेत, एकदम मागे आहेत ते. आणि इकडे हा धबधबा, अजून पाऊस नीट चालू झाला नाही तरी पण तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण पुढून तर वॉटरफॉल बघितलाय, आता आपण मेन आहे जो व्ह्यू कोणता, काचेचा ब्रिजचा. तर आता तो बघूया. ते हॉटेलच्या बाजूने रस्ता जायला आहे, पण इकडे जो मागे व्ह्यू बघायला मिळतो बहुत म्हणजे खूपच मस्त आहे.
याच्या टोटल 11 सूचना लिहिल्या आहेत. CCTV पण लावलेला आहे. बघूया आता. मित्रांनो, आम्ही लास्ट टाइम तिथे पोहायला गेलेलो. हा बच्चू, लास्ट टाइम तिकडे पोहायला गेलो ना. ए, तिथे पोहायला गेलेलो आपण. केवढं पाणी भरलंय बा, आता पोहू नाही शकत. हे काय इकडून उतरायला दिलंय, पुढे बंद केलंय रे. मस्त लाल लाल पूर्ण पाकळ्या पडल्या. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा हा ब्रिज वाटला. मला तर खूप मस्त वाटला. पण एकच आहे की वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला पुढून बघायला मिळतो. जरा हा पुढे अजून असला असता तर मस्त व्ह्यू बघायला मिळाला असता. बाकी एकदम मस्त बांधला आहे. काम पण खूप चांगलं केलं आहे. आणि कचरा वगैरे पण तुम्हाला बघायला नाही मिळत. खाली पण नाही, नदीमध्ये नाही, तुम्हाला वरती ब्रिजवरती पण मेंटेन पण चांगला केलं. बहुतेक वर्ष झालं आहे म्हणून. तर चला आता थोडं पेटपूजा करू, कारण का आमच्याबरोबर हा पेटवाला माणूस आहे, तर पेटपूजा करावीच लागेल. चला. तर मित्रांनो, तर आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला आहे. तिथे एक कॅन्टीन आहे, मस्त आहे कॅन्टीन. ते सगळं तुम्हाला मिळेल नाश्त्याचं. पोहा वगैरे, वडापाव, चाय, कोल्ड्रिंक्स आहेत, प्लस आईस्क्रीम वगैरे पण आहे. तर इथे आता तर गर्दी नाही, कारण का आता तर कोणता जून महिना चालू आहे. पण जुलैपासून पाऊस चालू झाल्यानंतर खूप गर्दी असते. ते तिकडचे काकाच सांगत होते की जवळजवळ 2-2, 3-3 तास वेटिंगवरती लाईन असते, कारण का 25 जणच अलाउड आहे. आणि पोलीस पण असतात, 4-5 पोलीस असतात कंट्रोलसाठी. तर खूपच मस्त, मला तर खूप आवडला. वॉटरफॉल पण मस्त. खाली उतरू नका कोणीतरी, मी सांगेन, कारण का खूप रिस्की आहे. बाकी तर सगळं मस्त होतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.